दक्षिण भारताच्या प्रवासाची सुरुवात श्री अंबामाता व श्री गोरक्षनाथ यांच्या आशीर्वादाने केली। या प्रवासात आम्ही लेपाक्षीचे वीरभद्रा स्वामी मंदिर, महाबलीपुरमचे शोर मंदिर, चिदंबरमचे नटराज मंदिर, तंजावूरचे बृहदेश्वर मंदिर, मदुराईचे मीनाक्षी अम्मन मंदिर, रामेश्वरमचे श्रीराम स्थापित रामनाथ स्वामी मंदिर व तिथेच भारताचे लास्ट लँड म्हणून ओळखले जाणारे धनुषकोडी व श्री राम सेतूला भेट दिली। तिथून पुढचा प्रवास भारताचे दक्षिण ध्रुवावरील शेवटचे टोक असणारे म्हणजेच कन्याकुमारीला भेट दिली व तेथील पहाटेचा अविस्मरणीय असा सूर्योदय पाहिला। पुढे केरळची राजधानी असणारे तिरुअनंतपुरम मधील श्री पद्मनाभ स्वामींचे दर्शन घेतले व तिथून जटायू अर्थ सेंट्रलला भेट दिली व मुक्कामासाठी अलेप्पी बोट हाऊसला गेले। नंतर पुढे भारताचे थंड हवेचे ठिकाण म्हणजेच मुन्नारला गेले। मुन्नारमधील काही पर्यटन स्थळे अनुभवली व पुढे कोइंबतूरच्या श्री आदियोगीच्या दर्शनाला गेले। दर्शन घेऊन पुढचा प्रवास चालू झाला उटीकडे। उटीमधील चहाचे मळे पाहिले व थंडीचा आस्वाद घेत आपला प्रवास थेट मागे 32 शिराळ्याकडे चालला। हा आमचा एकूण 13 दिवसाचा प्रवास 3661 किलोमीटर अंतरामध्ये पूर्ण झाला। यामध्ये आम्ही 5 गाड्या व 6 जण होतो। या सर्व प्रवासाचे व्हिडिओ तुम्हाला पुढे जाऊन चॅनेलवरती पाहायला मिळतील, त्यामुळे चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा। पुढचे अपडेट तुम्हाला मिळतच राहतील।